आज आपण बेसन वापरून पनीर ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहूया. तर पनीर दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. कोमट पाणी करून घ्यायचं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यात हे पनीर टाकून द्यायचे आहेत. आता तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक तेजपत्ता, लसूण अद्रक पेस्ट, कांदा एकदम बारीक कापलेला, टॅमॅटो एकदम बारीक कापलेला. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि एकदम चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 चमचे बेसन टाकायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, कोथिंबीर, कसुरी मेथी आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून. जितका चांगला मसाला परताल तितकी भाजी टेस्टी बनेल. आता एक उकळी येऊन द्यायची आहे. चवीनुसार याच्यात साखर टाकायची. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जे पाण्यात टाकलेले पनीर याच्यात टाकून घ्यायचे आहेत. 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. आता वरून तूप घालायचं, कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली भाजी तयार झाली.